न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जत हादरलं, 24 तासात 2 क्रूर खून, एकाच तालुक्यात रक्तरंजित थरार। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कालचा दिवस अक्षरशः भयावह ठरला। अवघ्या 24 तासात 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या क्रूर हत्यांनी संपूर्ण तालुका दहशतीत गेलाय। एका अनोळखी महिलेचा अमानुष खून करून तिची ओळख मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला संपवण्यात आलं। जत वळसंग मार्गावर अमृतवाडी परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली। अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील ही महिला असल्याचं सांगितलं जातंय। या हत्येची पद्धत अंगावर शहारे आणणारी आहे। प्रथम गळा दाबून खून करण्यात आला, त्यानंतर ओळख पटू नये म्हणून डोक्यावर वार करून चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला। इतकंच नाही तर चेहऱ्यावर आमलासारखा द्रव टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला। घटनास्थळ मुख्य रस्त्यापासून आत निर्जन भागात असल्यामुळे हा कट पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जाते। घटनास्थळी काही वस्तू जप्त करण्यात आल्या असून फॉरेन्सिक टीमनं तपास सुरू केलाय। दुसरी धक्कादायक घटना बिळूर परिसरात घडली। येथे श्रीधर यडगोण या शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली। जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। वाद मिटवू या बहाण्यानं बोलावून घेतल्यानंतर आरोपींनी विश्वासघात करत त्याच्यावर हल्ला चढवला। सायंकाळच्या सुमारास निर्जन ठिकाणी नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली। त्याचे पाय मोडण्यात आले आणि शेवटी जड दगडानं डोक्यावर वार करत त्याचा जीव घेतला गेला। या प्रकरणात मयताच्या कुटुंबियांनी काही जणांवर थेट संशय व्यक्त केला असून पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या 2 सलग हत्यांनी जत तालुक्यात भीतीचं सावट पसरलंय। नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांवर आता गुन्हेगारांना तात्काळ पकडण्याचा दबाव वाढलाय। पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28।